नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. वीट जिल्हा परिषद गटाचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या विजयी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी करमाळा तालुका विकास आघाडीच्या म्हणजे आमदार नारायणआबा पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवार राजे भोसले यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. याशिवाय याच गटातील हिसरे जो गण आहे त्या ठिकाणी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक जे घड्याळ चिन्हावरती निवडणुकीत उतरलेले होते ते भारत अवताडे यांचा देखील या ठिकाणी विजय झालेला आहे आणि वीट गणातील पूजा ढेरे या देखील येथे विजयी झालेल्या आहेत. या ठिकाणी चिवटे यांना जी मतं मिळालेली आहेत ती म्हणजे 13,833 मतं मिळालेली आहेत. राजे भोसले यांना 6,896 मतं मिळालेली आहेत. अवताडे यांना 5,444 मतं मिळालेली आहेत. डेरे यांना 5,328 मतं मिळालेली आहेत. आकडेवारीत थोडाफार काय बदल होऊ शकतो, मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वाधिक मतांनी विजयी झालेले चिवटे हे उमेदवार असू शकतात असं म्हणायला हरकत नाही. कारण या गटातून निवडणूक लढण्यासाठी चिवटे यांनी सुरुवातीपासून पूर्ण तयारी केलेली होती आणि भाजपला ज्यावेळेस त्यांनी तयारी केली, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी या भागात खूप विकास कामं केलेली होती. याशिवाय त्यांना या गटात माजी आमदार संजय मामा शिंदे आणि बागल यांची मदत मिळालेली होती आणि शेवटच्या क्षणी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची देखील त्यांना मदत मिळालेली होती. या गटात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील सभा झालेली होती. तिथे त्यांनी खूप मोठ्या घोषणा देखील केलेल्या होत्या विकास कामांसाठी. त्याचं हे फळ मिळालं आहे अशी एक चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस हा निकाल झाला त्यावेळेस गणेश चिवटे हे बाहेर आले त्यावेळेस अतिशय भावूक झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसलं. ज्यावेळेस त्यांना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना अक्षरशः शब्द देखील फुटले नाहीत. कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरशः खांद्यावर घेतलं. मात्र या विजयामुळं ते प्रचंड असं भावूक झालेले आहेत. त्यांच्याबाबत एक नेरेटिव्ह पसरवण्यात आलेलं होतं. चिवटे हे बाहेरचे आहेत, चिवटे विजयी होऊ शकत नाहीत, या ठिकाणी कास्ट फॅक्टर लागू होईल, अशा वेगवेगळ्या वल्गना केल्या जात होत्या. मात्र चिवटे यांनी जी काम केलेलं होतं या भागात त्याचीच ही पोचपावती मिळाली आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद.